आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे बदल महत्त्वाचे आहेत आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, मनोज जरांगे सध्या कुठे आहेत आणि वाहतुकीत नेमके काय बदल करण्यात आले आहेत? पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? श्रुती, पुढच्या अगदी काही मिनिटांमध्ये मनोज जरांगे यांचा ताफा वाशी टोलनाक्याला पोहोचणार आहे। वाशी टोलनाक्याची सध्याची दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तर तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयारी करण्यात आलेला आहे। एक मोठा हार या ठिकाणी लावण्यात आलेला आहे क्रेनच्या माध्यमातून आणि काही क्षणांमध्ये मनोज जरांगे ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेस त्यांना हा हार घातला जाईल आणि त्यानंतर मनोज जरांगे मुंबईत प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची ही जी गर्दी आहे ही व्हायला सुरुवात झालेली आहे। रात्रभर हे कार्यकर्ते वाट पाहत आहेत। मनोज जरांगे पुढच्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठी जी तयारी त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीचं नियोजन आहे, किती वेळामध्ये मनोज जरांगे पोहोचतात? जरांगे पाटील पुढच्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी वाशी टोलनाक्याच्या ठिकाणी पोहोचतायत आणि निश्चित त्यांचं स्वागत या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांचा खरं तर वेट या ठिकाणी करतोय। अशा पद्धतीची आतमध्ये तयारी करण्यात आलेली आहे, कारण पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठा आहे। नाही आतमध्ये म्हणजे कुठे? आझाद मैदान। आझाद मैदानामध्ये बहुतांश गाड्या पोहोचलेल्या आहेत, बहुतांश बांधव पोहोचलेले आहेत। तर ह्या ज्या गाड्या आहेत त्या आझाद मैदानात जातील, बाकीच्या सोबतच्या गाड्या आहेत त्या गाड्या पार्किंगला जातील आणि मग त्या पद्धतीने सगळी लोक जी आहेत ते आझाद मैदानात येतील। मनोज दादा थेट तिथून आझाद मैदानाला त्या ठिकाणी जाणार आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या काही लोकांना पोलिसांना ताब्यात घेतले असं देखील माहिती मिळते। नाही, याबाबतची मला कल्पना नाही, परंतु निश्चित याची माहिती घेऊन त्या पद्धती असं काही जर असेल तर आम्ही सगळेजण उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी जाऊ। आपण पाहतोय मुंबईत जाण्यासाठी ही सर्व मंडळी सज्ज झालेली आहेत। मुंबईतल्या वेशीवर म्हणजेच वाशी टोलनाक्याची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। पुढच्या काही क्षणांमध्येच मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे हा मुंबईत पोहोचणार आहे आणि त्यापूर्वी ही जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये मनोज जरांगेंचा जो गाड्याचा ताफा आहे तो पोहोचेल। सध्या नवी मुंबई महानगरपालिका त्यांना क्रॉस करून साधारणपणे 5 ते 7 मिनिटं झालेत, त्यामुळे वाशी टोलनाक्याला यायला अगदी 5 ते 7 मिनिटं पुढचे लागणार आहेत। घोषणाबाजी जोरदार या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाचा जो विषय आहे तो मार्गी लागत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशा पद्धतीची या सर्वांची भूमिका आहे आणि मनोज जरांगे देखील त्याच हेतून मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि त्यामुळेच ही गर्दी जी आहे ही वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हजारो गाड्यांचा ताफा जो आहे हा मुंबईच्या दिशेने येतो आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन सज्ज आहे। या सगळ्यामध्ये पोलीस प्रशासनानं काही रस्त्यामध्ये देखील बदल केलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून देखील या संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवलं जाते, कारण सुरक्षेचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं जाते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। गावखेड्यातून ही सर्व मंडळी येत आहेत, मोठ्या संख्येने ही मंडळी येत आहेत आणि त्यामुळं मुंबईतल्या ठिकठिकाणी त्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। खास करून या ठिकाणी वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटर आहे, त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती, जे आधीच मुंबईत कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। काही जणांची महाराष्ट्र नगरला म्हणजे मानखुर्दला व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तत्पूर्वी आता मनोज जरांगे जे आहेत ते आता कुठेही थांबणार नाहीत। जी त्यांच्या वतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं माहिती देण्यात येते ते थेट आझाद मैदानात पोहोचणार आहेत। साधारणपणे 7 पूर्वी हा संपूर्ण जो ताफा आहे हा मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणीच उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि त्यांच्या सोबतीला हजारो अनुयायी त्यांचे आपल्याला तिथं त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळणार आहेत। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी या ठिकाणी जर फ्लेक्सबाजी आपण पाहिली तर खूप मोठमोठे फ्लेक्स जे आहेत हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मनोज जरांगेंना या ठिकाणी समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही गावखेड्यातून या ठिकाणी पोहोचलोय, अशा पद्धतीची माहिती कार्यकर्त्यांच्या वतीनं श्रुती आपल्याला देण्यात येते। हो निलेश, आपण बघतोय आता ते थोड्याच वेळात वाशीत देखील दाखल होतील आणि त्याचबरोबर 7च्या आत ते आझाद मैदानावर देखील पोहोचतील असं कळतंय। पण एकूणच कालचा दिवस कसा राहिला आणि काल नेमक्या काय घडामोडी घडल्या? मनोज जरांगे यांना 28 तारखेला आपल्या गावाहून
आपला जो प्रवास आहे तो सुरू केला मुंबईच्या दिशेनं आणि त्यानंतर पहिला हॉल्ट साधारणपणे 20-22 तासानंतर त्यांचा पहिला हॉल्ट जो आहे तो शिवनेरीच्या पायथ्याशी झाला होता. त्या ठिकाणी त्यांना पत्रकार परिषद देखील घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे म्हटलं, जोपर्यंत आमचा निर्णय येऊ लागत नाही तोपर्यंत माघारी हटणार नाही आणि मी मुंबईला येतोय. पोलिसांना देखील सुरुवातीला अशी चर्चा सुरू झाली होती की त्यांना मुंबई बाहेरच कुठेतरी आंदोलन करायला सांगितलं जाईल, खास करून खारघरला मोठं मैदान आहे, त्या ठिकाणी त्यांना ची व्यवस्था केली जाईल. मात्र अनेक अटी-शर्ती घालून आता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ती केवळ 1 दिवसाची परवानगी आहे. साधारणपणे 5-5:30 वाजता आझाद मैदानाचा जो गेट आहे तो बंद केला जातो. त्यानंतर खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू होईल, कारण त्यानंतर हे आंदोलक जाणार कुठं, त्यांची काय व्यवस्था केली जाणार आहे, किंबहुना मनोज जरांगे आपली जी भूमिका घेऊन ठामपणे बसणार आहेत ती भूमिका सोडतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे कोणत्याही परिस्थितीतून मुंबई सोडणार नाही जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही. दुसरी आता सरकार पातळीवर जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आहेत त्यांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही अशी देखील त्यांच्या वतीनं माहिती देण्यात येते. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं शिष्टमंडळ जे आहे ते कदाचित भेटायला जाऊ शकतं. अनेक आमदार आहेत, ते आमदार देखील पाठिंबा देणार आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, वेगवेगळ्या पक्षांचे आमदार, मंत्री हे देखील येतील आणि आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतील अशी माहिती मिळते. गाड्या आता हळूहळू मुंबईच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. अनेक मोठा जो ताफा आहे गाड्यांचा तो आता मुंबईच्या दिशेने येतोय आणि कार्यकर्त्यांची देखील संख्या जी आहे ती आता वाशी टोल नाक्याला वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावखेड्यातून आलेली ही सर्व मंडळी आहे आणि ती मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आता मनोज जरांगेंच्या ताफ्यासोबत आझाद मैदानात जाणार आहेत. एक भव्य हार जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. क्रेन रात्री साधारणपणे 12:30-1 वाजताच लावण्यात आली होती, कारण मनोज जरांगेंचा ताफा हा खूप झपाट्यानं मुंबईच्या दिशेने येत होता. एकच हॉल्ट त्यांना केवळ केलेला आहे तळेगावला. साधारणपणे 1:30 वाजता तळेगावला ते पोहोचले आणि त्यामुळे असंख्य जनसमुदाय जो आहे तो रस्त्यावर त्यांच्या समर्थनामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर थेट संपूर्ण ज्या गाड्या आहेत त्या आता मुंबईच्या दिशेने झपाट्यानं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेही गाड्या थांबलेल्या नाहीयेत. काही मिनिटांमध्ये आता हा संपूर्ण ताफा वाशी टोल नाक्याला पोहोचेल आणि त्यानंतर आझाद मैदानामध्ये 7 पूर्वीच आपण पोहोचणार आहोत. त्यांना साधारणपणे पांजरपोळ जे चेंबूरच्या इथं आहे त्या ठिकाणीच अडवलं जाईल. तिथं मनोज जरांगेंसोबत केवळ 2-4 गाड्या फ्रीवेच्या दिशेनं सोडल्या जातील आणि बाकी सगळ्यांना जे आहे ते कर्नाक बंदरला सर्वांची व्यवस्था पार्किंगची केलेली आहे. त्या ठिकाणी सर्वांना थांबवण्यात येणार आहे. तिथून पुढे कार्यकर्त्यांना जाता येणार नाहीये, गाड्यांना जाता येणार नाहीये, कारण मुंबई जाम होऊ शकते आणि त्यामुळेच वाहतुकीची जी व्यवस्था आहे ती अलीकडेच करण्यात आली आहे. तिथून केवळ कार्यकर्ते जे आहेत ते आझाद मैदानामध्ये जाणार आहेत. 5,000 कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बसता येईल, त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना बसता येणार नाही असे देखील सूचना जी आहेत ते पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगितलेल्या आहेत. केवळ 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी जी आहे ती तुम्हाला देत आहोत असं देखील त्यामध्ये नमूद केलेलं आहे. अनेक अटी-शर्ती आहेत आणि त्या अटी-शर्तींचा खरं निलेश, त्यामुळे आपण बघतोय कोर्टाने सुद्धा अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत. सरकारने देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण बघतोय आज 6 वाजेपर्यंत या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे, पण 6 नंतर नेमकं काय होईल आणि या आंदोलनाला काय दिशा मिळेल ह्या सर्व कार्यकर्त्यांना आणि या अनुयायींना